कसं आहे माहिती आहे का, काही काही लोकांचा स्वभाव असा असतो की स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याने काही केलं तर त्याला सुद्धा विरोध करायचा, असा सुद्धा काही जणांचा स्वभाव झालेला आहे। पण मात्र आता हीच परिस्थिती आपल्याला राजकारणामध्ये सुद्धा पाहायला मिळते। कारण की मागच्या काही काळापासून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर आणि जे सत्तेमध्ये सरकार आहे त्यांच्यावर विरोधी पक्षांनी कडाडून टीका करायला सुरुवात केली होती की राज्यामधले प्रकल्प इतर राज्यात जात आहेत आणि म्हणून स्थानिकांना रोजगार सुद्धा मिळत नाही। मग राज्यातले प्रकल्प इतर राज्यात जात आहेत, राज्यातले प्रकल्प पळवण्याचं काम चालू आहे, अशी जोरदार टीका सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर आणि सरकारवर करण्यात आली होती। पण मात्र याच सरकारनं वाढवण प्रकल्प राज्यामध्ये आणला आणि त्यामुळे अनेक तरुणांना रोजगार सुद्धा यामधून उपलब्ध होणार आहे। मग नेमकं वाढवण प्रकल्प काय आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता केंद्र सरकारनं वाढवण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे आणि त्यासाठी 76,220 कोटींची तरतूद सुद्धा केलेली आहे। या प्रकल्पाला 20 जून 2024 रोजी मंजुरी सुद्धा देण्यात आली आहे। पण मात्र सध्या या प्रकल्पाला जे विरोधी पक्षातले नेते आहेत ते मात्र जोरदार विरोध करू लागतात। त्यामध्ये उद्धव ठाकरे असतील, काँग्रेसचे काही नेते असतील, यांनी या वाढवण बंदर प्रकल्पाला जोरदार विरोध केलेला दिसतोय। पण मात्र यांनी जरी विरोध केलेला असला तरी या प्रकल्पाला स्थानिक 15 मच्छीमार संघटनांनी मात्र पाठिंबा दिलेला आहे। ते या प्रकल्पाच्या पाठीमागे ठामपणानं खंबीरपणानं उभे असलेलं चित्र आपल्याला दिसतंय। कारण की या बंदर प्रकल्पामुळे अनेक स्थानिक मच्छीमारांना याचा मोठा फायदा होणार आहे, त्या ठिकाणी रोजगार सुद्धा उपलब्ध होणार आहे। कारण की जगातल्या 10 मोठ्या बंदरांपैकी एक प्रकल्प हा वाढवण या ठिकाणी होत आहे आणि त्यामुळे अनेकांना याचा फायदा सुद्धा होणार आहे। पण मात्र विरोधी पक्षाचं काम काय आहे की राज्यामध्ये प्रकल्प आले त्याच्यावर बी टीका करायची आणि राज्यातून प्रकल्प इतर राज्यात गेले त्याच्यावर सुद्धा करायची, म्हणजे स्वतः काही करायचं नाही आणि इतरांना सुद्धा काही करू द्यायचं नाही। अशा पद्धतीची स्थिती विरोधी पक्षातल्या नेत्यांची झाली की काय असं देखील आपलं या ठिकाणी मानावं लागतं। याचं कारण म्हणजे धारावी पुनर्वसन प्रकल्प जेव्हा मुंबईमध्ये राबवला जात होता त्याला कशा पद्धतीनं जोरदार विरोध होत होता। त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या संघटनांनी या संपूर्ण प्रकल्पाला विरोध केला आणि कशा पद्धतीनं अडाणी यांच्यावर टीका केली हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे। एखादा प्रोजेक्ट एखादा प्रकल्प येत असेल तर मग स्थानिकांना हाताशी धरून त्याला विरोध करायला लावायचा, काही जे काही अडचणी आहेत त्यामध्ये आणायच्या आणि काम योग्य प्रकारे होऊ द्यायचं नाही, असं एक एक चित्र आपल्या समोर आलेलं दिसतं। मग आता कोणताही प्रोजेक्ट जर येत असेल त्यामधून अनेकांना तरुणांना रोजगार मिळत असेल तर मग त्या प्रकल्पाला विरोध करून राजकारण करणं योग्य आहे का? कारण की अशा पद्धतीचं राजकारण जर केलं तर जे प्रकल्प राज्यामध्ये येणार आहेत ते प्रकल्प खरंच राज्यामध्ये येतील का आणि तरुणांना युवकांना यामध्ये रोजगार मिळेल का असे देखील प्रश्न यामधून तयार होतात। पण मात्र एकंदरीत ज्या पद्धतीनं केंद्र सरकारनं 20 जून 2024 रोजी 76,220 कोटी रुपयाचा प्रकल्प वाढवणमधल्या बंदर प्रकल्पासाठी आणलेला आहे आणि त्यामधून जनतेचा कशा पद्धतीनं फायदा होणार आहे हे सरकारच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। पण मात्र खरंच त्या पद्धतीनं सगळं काही होईल का की विरोधी पक्षातले नेते फक्त टीका करायची म्हणून करतात, विरोध करतात? या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंट करून सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या।